श्री स्वामी समर्थ. ओम गणपते नमः. जय गणेश देवा. मित्रांनो, दिवाळीचा सण आपला उत्साहाचा, आनंदाचा गेला. माता लक्ष्मीची पूजासुद्धा आपण घरामध्ये केली, तिचं स्वागत केलं. अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी यासाठी आपण काही खास असे उपाय देखील केले. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा पहिल्यांदा प्रथम स्थान असतात ते म्हणजे आपले गणपती बाप्पा. आता दिवाळीनंतर लगेचच येत आहे एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस, ते म्हणजे विनायक चतुर्थी. होय मंडळी, 25 ऑक्टोबर 2025 वार येतोय शनिवार. या दिवशी दिवाळीनंतरची ही पहिलीच विनायक चतुर्थी आहे आणि या दिवशी केलेले उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. कारण की माता लक्ष्मीच्या आशीर्वादासोबतच आता आपल्याला गणपती बाप्पांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे धन, दौलत, ऐश्वर्य याचबरोबर आपल्या जीवनातील सारी संकटं जी आहेत ती नाहीशी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत बाप्पाला प्रसन्न करण्याचे 5 असे गुप्त उपाय, ज्यामुळे धन, आरोग्य, यश आणि शांती तुमच्या घरात कायमची अखंड तुमच्या घरात नांदणार आहे. तर मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला विनायक चतुर्थी असं म्हणतात. परंतु ही दिवाळीनंतरची येणारी जी विनायक चतुर्थी आहे ती अत्यंत विशेष असते. कारण की माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद या तिथीला आपल्यावरती राहत असतो. कारण ती नवीन संकल्प, नवीन ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पा घरातील सर्व अडथळे दूर करतात आणि जीवनात नवीन दरवाजे उघडत असतात. गणपती बाप्पांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे त्यांची माता लक्ष्मी. माता ही प्रिय असल्यामुळे आत्ताच दिवाळीचे लक्ष्मीपूजन झाले आणि त्यानंतर ही पहिल्यांदाच विनायक चतुर्थी आता येत असल्यामुळे बाप्पा अतिप्रसन्न मुद्रेमध्ये या दिवशी असतात. आणि त्यामुळे आपण काही खास उपाय बाप्पांच्यासाठी या दिवशी जर केले तर बाप्पा नक्कीच आपलं मनोकामना जी आहे ती पूर्ण करणार आहेत. आपल्या घरामध्ये कोणतेही विघ्न किंवा अडथळे येऊ देणार नाहीत. पुराणानुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा देवता असं म्हटलं जातं. एकदा माता पार्वतीने बाप्पांना विचारलं होतं की बाळा, तुझ्या भक्तांनी कोणत्या दिवशी तुझे जर पूजन केले तर तू त्यांची सर्व विघ्न दूर करशील. तेव्हा गणेशांनी म्हटले होते की माते, चतुर्थीच्या दिवशी माझ्या नावाने केलेली पूजा ही भक्तांना सर्वत्र त्यांना यश मिळणार आहे आणि समृद्धी देणार आहे म्हणून. त्यामुळे आपल्याला सुद्धा विनायक चतुर्थीच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी बाप्पांसाठी काही खास अशा सेवा करायच्या आहेत. तर मित्रांनो, पूजा अगदी साधी सोपी आहे. जशी आपण नेहमी बाप्पांची पूजा करतो त्याचप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे. सकाळी उठायचं आहे लवकर, स्नान वगैरे आटपल्यानंतर तुमची नित्याची पूजा आटपायची आहे. आपलं घर, मंदिर, अंगण साफसुथरं करायचं आहे. अंगणामध्ये दिवा लावा. सगळी नित्याची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला बाप्पाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यांना तुम्ही गंगाजल किंवा पंचामृतने त्यांना स्वच्छ करायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. 108 वेळा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर त्यांना दुर्वा, मोदक, लाडू, लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. बाप्पाला केवळ गोड पदार्थ आवडतो, म्हणूनच शक्यतो मोदक किंवा नारळाची खीर किंवा नारळाच्या ज्या काही गोडाच्या वड्या असतात, बर्फी असेल ती तुम्हाला बाप्पांना द्यायची आहे. लक्षात घ्या, तिखट अजिबात बाप्पांना या दिवशी खायला घालू नका, नाहीतर बाप्पा नाराज होतील. पहिला उपाय दुर्वांचा, कारण की दुर्वा बाप्पांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि खूप त्यांना आवडीचे आहेत. तर या दिवशी 21 दुर्वांचा गुच्छ तयार करा आणि बाप्पांना अर्पण करा. तुमची कितीही मोठ्यातली मोठी जर मनोकामना असेल तर ती 101% पूर्ण होणारच आहे. मनात एक संकल्प करून ही जी दुर्वा आहे ती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला व्हायची आहे. माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत याने आपलं कार्यसिद्धी हो असं तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहे. दुसरा उपाय असा आहे की एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे, नवीन कपडा. त्यामध्ये 5 मोदक जे आहेत ते बांधायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये ओम गणपते नमः 11 वेळा जप करायचा आहे आणि ती पोटली नेऊन तुमच्या जवळच्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये कोणत्याही एखाद्या गरीब माणूस असेल बाहेर बसलेला, त्याला तुम्हाला दान करून यायचे. त्यामुळे धनलक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो. आपल्याला दान केलेल्याचं पुण्य मिळतं आणि बाप्पासुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात. मित्रांनो, सायंकाळी पश्चिम दिशेला तोंड करून तांब्याच्या ताटात जे आहे तांब्याचंच ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये मधोमध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि बाजूने 5 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. बाप्पाला नमस्कार करायचा आहे.
विघ्ननाशक दीपक जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक लवंग जी आहे ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि जो तुपाचा दिवा लावला होता ना त्यात चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. त्या दिव्याने बाप्पांना निरंजन करायचं आहे, बाप्पांचे आरती करायची आहे आणि त्यानंतर ते दिवे आपल्या घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये ते तुम्हाला लावायचे आहेत. लक्षात घ्या, घराच्या बाहेर तो दिवा लावू नका, घराच्या आतमध्येच ते दिवे तुम्हाला लावायचे आहेत. त्यामुळे सुद्धा बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि दीपदान केलेल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. गणपती मंत्राचा जप करा. जर तुम्ही व्यापारी असाल तर ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा या दिवशी जप केल्याने खूप असा फायदा तुम्हाला बघायला मिळू शकतो. खास करून दुकान, व्यापार अशा ठिकाणी हा मंत्राचा जप जो आहे तो जास्त प्रमाणात केला जातो. या मंत्राचा 27 वेळा जप करा. दुकानात थोडं गूळ आणि खोबरं जो आहे किंवा नारळ असेल तो तुम्हाला तिथं दुकानात गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पुढे तुम्हाला ठेवायचं आहे किंवा दुकानामध्ये तुमच्या टेबलवरती वगैरे असेल तरीही त्या दिवशी तुम्हाला ठेवायचं आहे. याने व्यापार वाढतो आणि ग्राहक संख्या वाढत असते. त्यानंतर तो गूळ आणि नारळ जो आहे तो एखाद्या गरिबाला तुम्हाला दान करायचं आहे दुसऱ्या दिवशी. स्वामी समर्थ गणपती ध्यान. शेवटी बाप्पा आपले डोळे बंद करून बाप्पांचं ध्यान करायचं आहे, स्वामींचं ध्यान करायचं आहे आणि मी सुखी आहे, समृद्धी आहे, बाप्पा माझे रक्षण करत आहेत असं स्वतःलाच आपण सांगायचं आहे. त्यामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जर आपल्यामध्ये वाईट काही आहे तर ते निघून जात असतं मित्रांनो, तुमचं जीवन बदलून जात असतं. तर 25 ऑक्टोबर रोजी चंद्र जो आहे तो मकर राशीत आणि गणेश चतुर्थी शनिवारी येत असल्यामुळे हा योग अत्यंत शक्तिशाली योग म्हणून ओळखला जातो. शनिवार चतुर्थी हा विघ्ननाशक योग आहे. त्यामुळे या योगात केलेले उपाय जे आहेत ते 100 पटीने आपल्याला फलदायी ठरत असतात. त्यामुळे मित्रांनो, हे उपाय जे आहेत ते बाप्पांना प्रसन्न करतात. विघ्नहर्ता जे आहेत ते आपलं विघ्न दूर करावेत यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आपल्या मनातील भय असेल, असुरक्षितता असेल किंवा घरातील नकारात्मक शक्ती असेल ते दूर राहत असतं. ते म्हणजे गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे आणि त्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असे उपाय करायचे आहेत. या विनायक चतुर्थीला बाप्पांशी एक नक्की संवाद साधा, त्यांच्याशी आपलं मन मोकळं करून नक्की आपलं मनोगत त्यांच्याकडे व्यक्त करा, आपलं दुःख त्यांना सांगा. बघा, विश्वास ठेवा, जिथे बाप्पा असतात तिथे अशक्य काहीच नसतं. म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.